नमस्कार. आपण पाहताय सिटी नाव. वेकअप पुणेकर या एका आगळ्या वेगळ्या विशेष विषयावरती आज आपण बोलणार आहोत आणि या विषयावरती बोलण्यासाठी आज माझ्यासमोर आहेत श्री मोहनदादा जोशी. मला या व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला काही सांगावं याची गरजच वाटत नाही, कारण हे व्यक्तिमत्व समस्त पुणेकरांना गेली काही वर्ष सुपरिचित असत आहे. आपण थेट जाऊयात वेकअप पुणेकर या विषयाकडे. पुणेकर अनेकविध समस्यांनी गेली काही वर्ष त्रस्त आहेतच, पण गेल्या 4-5 वर्षांपासून पुण्यामध्ये उग्र स्वरूप धारण केलंय ते ट्रॅफिक समस्या. आणि या वाहतूक समस्येला धरूनच आजचा हा आमचा विशेष कार्यक्रम वेकअप पुणेकर, जी संकल्पना दादांची आहे. नेमकी ही कल्पना, संकल्पना, नियोजन आणि अंमलबजावणी त्यांच्या मनामध्ये काय आहे थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. पुणेकरांना या संकल्पनेविषयी आपण काय विस्तृत सांगाल? गेले जवळपास 1 महिना झाला मी वेकअप पुणेकरांच्या माध्यमातून पुणे शहरातील जी वाहतूक कोंडी आहे आणि त्या वाहतूक कोंडीमध्ये जो अडकलेला पुणेकर आहे त्याची सुटका करण्यासाठी म्हणून मी एक चळवळ उभी केली. या चळवळीचा उद्देश एक असा होता की ज्या वेळेला सरकार आणि प्रशासन हे अपयशी ठरतं त्यावेळेला लोकांची चळवळ ही त्या प्रश्नावरती निश्चितपणे योग्य ते उत्तर शोधू शकतं. हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे. मी गेले अनेक वर्ष पुणे शहरामध्ये एक सामाजिक राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना अनेक नागरी समस्या असतील, अनेक प्रश्न असतील, या सर्वांच्यावर एक अभ्यास करणारा कार्यकर्ता आहे. मी गेले काही महिने फार बेचैन होतो, अस्वस्थ होतो की पुण्यातील नागरिकांची जी अवस्था झालेली आहे की जी लोक सकाळी घरातून बाहेर पडतात, आपल्या नोकरीच्या ठिकाणी असेल, ऑफिसमध्ये असेल, आमचे विद्यार्थी असतील की ज्यांना शाळेमध्ये जायचं आहे, घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना तास ते 1.5 तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि नंतर त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचता येतं. म्हणजे जर 8 तासाची किंवा 10 तासाची जर ड्युटी करणारा पुणेकर असेल तर ते वाहतूक कोंडीमधले जाणारे आणि येणारे म्हणून 3-4 तास जर आपण धरले तर 12-14 तास तो घराच्या बाहेर राहतो. सकाळी तो ज्यावेळेला घरातून निघतो त्यावेळेला त्याची मुलं ही शाळेत गेलेली असतात आणि रात्री तो ज्यावेळेला घरी येतो त्यावेळेला मुलंही झोपलेली असतात. हा एकच प्रश्न नाही, या वाहतूक कोंडीमुळं होणारा मानसिक मनस्ताप असेल, आरोग्य असेल, शरीराला अनेक व्याधी या निमित्ताने होत आहेत. याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने जर आपण एक परिस्थिती पाहिली तर तीसुद्धा हवेमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये पुण्याच्या हवेमध्ये जे प्रदूषण वाढलेलं आहे आणि पर्यायाने त्याचा परिणाम हा पुणेकरांच्या होत आहे. आणि म्हणून मी ही चळवळ ज्यावेळेला उभी केली, माझा प्रयत्न असा होता की पुणे शहरातील सर्व प्रमुख रस्ते असतील, प्रमुख चौक असतील, मोहल्ला कमिट्या असतील, सोसायटीज असतील, IT कंपनीज असतील, म्हणजे जिथं जिथं एक समूह असतो त्या लोकांना वेकअप पुणेकरचे व्हॉलंटियर हे जाऊन भेटत होते. आम्ही एक QR कोड निर्माण केलेला होता आणि आम्ही पुणेकरांना आवाहन करत होतो की तुम्ही या QR कोडवर स्कॅन करा आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला किती वेळ जातो आहे वाहतूक कोंडीमुळे, मग ह्याच्यावर तुम्हाला काही पर्याय तुमच्याकडे आहे का, किंवा आपण काय केलं पाहिजे, अशी एक 5-6 प्रश्नाची प्रश्नावली आम्ही दिली. मला खरं म्हणजे मी असं विचार केला होता की सुरुवातीला एक 15 दिवस फक्त हे अभियान राबवायचं, परंतु पुणेकरांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला की आज महिना झाला तरी मला ते अभियान संपवावं असं वाटत नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी आपल्या माध्यमातून सुद्धा पुणेकरांना एक आवाहन करू इच्छितो की वेकअप पुणेकर ही जनतेसाठी, जनतेने उभारलेली ही चळवळ आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा, कारण शेवटी हे आपल्याला हा आपला प्रश्न सोडवायचा आहे आणि यासाठी आपण सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावं असं सुद्धा मी आपल्या माध्यमातून पुणेकरांना आवाहन करतो. एक प्रश्न
मगाच्या तुमच्या माहितीमधला एक प्रश्न असा मला जाणवला की लोक चळवळीमधून लोकच याचं उत्तर शोधतील हा जरी पर्याय असला तरी सुद्धा आता जे QR कोडच्या माध्यमातून तुमच्याकडे आलेले पर्याय आहेत हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की ही लोक चळवळ जी त्या सहभागातून म्हणा किंवा त्यांच्या जागे झालेल्या जाणीवेतून म्हणा ही अजून रस्त्यावर जाणवत नाहीये. काय सांगाल याबद्दल? नाही, कसं होतं की प्रत्येक पुणेकर आपापल्या कामामध्ये इतका व्यस्त आहे की त्याला वेळच नाही मिळत आहे. ही खरी परिस्थिती आहे. आणि शेवटी माणूस काय विचार करतो की माझ्या मागं एवढा व्याप आहे, मला हे आहे ते आहे. परंतु मला असं सांगायचं वाटतं की काही जागरूकसुद्धा लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की नाही, ह्याच्यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे, आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली पाहिजे. आणि पुणेकरांना काय करायचं आहे की त्यांना फक्त तो एक QR कोड स्कॅन करून पाठवायचा आहे. आम्ही एक मिस कॉलची पण कल्पना लोकांच्या पुढे दिली, त्यालासुद्धा लोकांनी प्रतिसाद दिला. प्रश्न असा आहे की पुण्याची वाहतूक कोंडी जी आहे, पुणे शहरामध्ये ही मेट्रो सिटी झाली आहे. आणि देशामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर ज्या ज्या मेट्रो सिटीज आहेत, बेंगलोर असेल, चेन्नई असेल, मुंबई असेल, अहमदाबाद असेल, दिल्ली असेल, ह्या मेट्रो सिटी त्या त्या राज्याच्या राजधानीचं शहर म्हणून त्या मेट्रो सिटी झाल्या. देशामध्ये पुणे शहर इज ए ओनली सिटी की जी नॉन कॅपिटल सिटी आहे आणि तिची झपाट्याने वाढ झालेली आहे. हे वाढ झालेली असताना मला या प्रश्नावर कुठेही राजकारण आणायचं नव्हतं. परंतु एक पुणेकर म्हणून मला वाटतं ना की 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार आहे. पुण्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये पुणेकरांनी कुठल्याही पक्षाला 100 नगरसेवक निवडून दिले नव्हते. ते पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला दिले. कधीही आठीच्या आठी नगरसेवक, आठीच्या आठी आमदार हे पुणेकरांनी एका पक्षाला दिले नव्हते, ते पुणेकरांनी भाजपला दिले. 2 खासदार दिले, एक राज्यसभेवर दिला, एक लोकसभेला दिला. एक केंद्रीय मंत्री होता, एक कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होता पुण्याचा. परंतु एवढं पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून दिलं, परंतु भारतीय जनता पार्टीने पुणेकरांच्या पदरी निराशाच केलीच. परंतु पुणेकरांच्या बाबतीत काही देणं घेणं नाही. ते आपल्या सत्तेमध्ये, भ्रष्टाचारामध्ये एवढे मशगूल झालेत की या पुण्याचा आज एक मला सांगा, माझं एक चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला की त्यांनी मला एक गोष्ट दाखवावी की हे विकासाचं काम या ठिकाणी केलं. काही नाही केलं. आणि ज्या वेळेला तुम्हाला एवढं भरभरून दिल्यानंतर पुणेकरांची अपेक्षा आहे तुमच्याकडनं. आणि ज्याला वाहतूक वाटते तर वाहतुकीचं नियोजन आणि प्लॅनिंग सरकारने केलं पाहिजे. आज सर्वात जास्त वाहतूक कोंडी ही पुणे विद्यापीठ चौकामध्ये होत आहे. पुणे विद्यापीठ चौकामधला जो फ्लायओव्हर होता, तो फ्लायओव्हर त्यांनी पाडला. तो पाडण्यापूर्वी त्यांनी नियोजन करायला पाहिजे होतं की बाबा हा आम्ही वाहतुकीचा पूल पाडतोय, पण इथलं ट्रॅफिक काय करता येईल, कारण हा मेन जंक्शन आहे. ते पुणे मुंबई हायवेला जाणारं तो मेन रस्ता आहे. आय टी हब असलेला सर्व भागात जाणारा तो रस्ता आहे. पुणे विद्यापीठ त्या भागात आहे, मोठ्या मोठ्या संस्था त्या भागामध्ये आहे. म्हणजे याचं कुठलंही नियोजन करायचं नाही. आज त्या ठिकाणी एवढी मोठी वाहतूक कोंडी झाली. आज साधू वासवानीचा पूल, साधू वासवानी पुलाची 50 वर्ष झाली, तो कमकुवत झालेला आहे. याचा अभिप्राय शासनाला अनेक वर्षापासून होता. जर तुम्हाला तो पूल पाडायचा होता तर त्या पुलाच्या पर्याय म्हणून तुम्ही जर नवीन पुलाची काही उभारणी केली असती. सुरुवात आणि जागा आहे ना तिथे. तुम्ही जर पाहिलं की आपण जे सारथीचं ऑफिस आहे, सारथीच्या ऑफिसपासून पुढे कोरेगाव पार्टीची जी मेन ही जी लाईन आहे ती पूर्ण रस्ता ह्या भागातनं पण त्याला रस्ता आणि ह्या भागातून पण रस्ता आहे, डावीकडनं आणि उजवीकडनं. म्हणजे अजिबात नियोजन नाही आहे. आणि त्याचा त्रास कोणाला होतोय, तो पुणेकरांना होतोय. आणि म्हणून आम्ही नुसतं हे नाही तर आमच्याकडे एक काम पूर्ण करायची आमची ताकद आहे पुणेकरांच्यामध्ये. आणि म्हणून मी सांगतो गेल्या महिनाभरामध्ये
या चळवळीमध्ये मला 10% यश मिळालं आहे. मेट्रोचं जी कामं चाललेली आहेत, मेट्रो प्रशासन, महापालिका यांच्यामध्ये कुठेही समन्वय नाही. आम्ही ज्यावेळेला स्वारगेट चौकामध्ये या संदर्भामध्ये एक जनजागरण मोहीम करत होतो, त्यावेळेला मी पाहिलं की तिथं अनेक बसेस, म्हणजे त्या स्वारगेट चौकातून 3600 एस टीच्या बसेस आणि शेकडोच्या प्रमाणात PMPLच्या बसेस ये आणि जा करतात त्या चौकातून. आणि म्हणून मी आमदार असताना त्यावेळेला जो आज उड्डाणपूल उभा केला, तो मीच त्या ठिकाणी शासनाच्या पाठीमागे पाठपुरावा करून, निधी उपलब्ध करून देशभक्त कैलासवासी केशवराव जेधे या उड्डाणपुलाची उभारणी केली. ते केल्यानंतर आज तिथे मेट्रोचं काम चालू आहे. तिथून मेट्रोचं काम होऊन आज 2 महिने झाले, त्या भागात काम संपलं आहे. पण जे डिवायडर त्यांनी टाकलेले होते, ते डिवायडर आहे तसेच होते. आम्ही गेलो त्या ठिकाणी, वाहतूक पोलीस शाखेचे ACP साहेब तिथं होते, त्यांना मी घेऊन गेलो, त्यांना मी दाखवलं. आणि तिथं जो काम करणारा मेट्रोचा इंजिनियर, त्याला मी बोलवलं, म्हणलं इथलं काम तुमचं झालं आहे? तर म्हणलं हो साहेब झालं आहे. तर म्हणलं तुम्ही हे जे डिवायडर आहेत, हे 3 मीटर जर तुम्ही आतमध्ये घेतले तर तुम्हाला काहीच अडचण नाही आहे? नाही साहेब, हो नाही अडचण. म्हणलं 2 दिवसात जर तुम्ही हे आतमध्ये घेतलं नाही तर आम्ही काय करतो ते बघा. 2 दिवसामध्ये ते डिवायडर 3 मीटर आतमध्ये गेले. आणि ज्या स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये त्या इन गेटमधनं एका वेळेला 1 ST जात होती, आमच्या प्रयत्नामुळे एका वेळेला 2 ST आतमध्ये जायला लागल्या. ॲटोमॅटिकली त्या चौकातल्या वाहतुकीची कोंडी अल्पशा प्रमाणात काय नाही पण सुटण्यास मदत झाली. सेम परिस्थिती सिमला ऑफिस चौकामध्ये. सिमला ऑफिस चौक इतका गजबजीचा चौक आहे, त्या ठिकाणी मेट्रोचं काम झालेलं आहे, पण त्यांचं सामान पडलेलं होतं तिथं, म्हणून ते डिवायडर त्यांनी काढलेले नव्हते. ते पण आम्ही गेलो, मेट्रोच्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि ते सुद्धा करून घेतलं. आणि ह्याच पद्धतीने आता ज्यावेळेला साधू वासवानी पुलाचं काम सुरुवात केल्यानंतर त्यांनी वन वे सुरुवात केला होता. आम्ही पूर्ण सर्वे केला, त्या भागातल्या मोहल्ला कमिटीच्या लोकांना भेटलो, संवाद घेतला, एक सहमत करून आम्ही पोलिसांना एक पर्यायी मार्ग दिला की तुम्ही अशा अशा पद्धतीने करा, वाहतूक सुरळीत होईल. DCP शशिकांत बोराटे साहेब होते, कालच त्यांची बदली झाली, पण बोराटे साहेबांना बोललो, त्यांना ती कल्पनासुद्धा आवडली आणि त्यांनी ताबडतोब सांगितलं की आम्ही साहेब हे करतो. मी पोलीस अधिकारी जे होते वाहतूक शाखेचे, त्यांना घेऊन ऑन द स्पॉट संपूर्ण पाहणी केली. आणि मला असं वाटतं की ते जी अंमलबजावणी जर पोलिसांनी व्यवस्थितपणे सुरू केली तर निश्चितपणे जी बन गार्डन असेल, वाडिया कॉलेज असेल किंवा कौन्सिल हॉल असेल, ह्या परिसरातली साधू वासवानी पुलाच्या बांधकामामुळं जी वाहतूक कोंडी होते त्यातनं काहीतरी प्रमाणामध्ये आम्ही यश मिळेल. त्याचबरोबर मी त्यांना दुसरी एक विनंती केली होती की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये घोरपडीचा उड्डाणपूलसुद्धा तयार होऊन जाईल. म्हणजे जे वॉर मेमोरियलकडनं येणारा जे ट्रॅफिक आहे आणि ज्यांना एरवड्याला जायचं आहे त्यांना आपण डायव्हर्ट करून घोरपडी मार्गे, मुंडवा मार्गे ते तिकडे जाऊ शकतात. तर हे सुद्धा पर्याय आम्ही त्यांना दिला. मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मागं लागलो की हा उड्डाणपूल घोरपडीचा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. आज संध्याकाळीच आम्ही खडकीला पुणे मुंबई हायवेच्या संदर्भामध्ये तिथलं वन वे सध्या चालू आहे. 2 वेचं जर हे केलं तर ती वाहतूक कोंडी कमी होईल. तिथल्या लोकांना फार मोठा त्रास होतो आहे. तर तिथंसुद्धा फक्त एक काहीतरी महापालिकेचं रस्त्याचं काम चाललं होतं. मी अतिरिक्त आपले जे आहेत महापालिकेचे आयुक्त ढाकणे साहेब, त्यांना भेटलो, नंतर त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांच्या मागं सातत्याने मी पाठपुरावा करतो आहे आणि त्या पाठपुराव्यामुळं अनेक गोष्टी मार्गी लागतील. आणि आता आम्ही नुसतं एवढं करून थांबणार नाही, तर पुणेकरांच्या वाहतुकीच्या कोंडीतनं अडकलेल्या पुणेकराला बाहेर काढूपर्यंत माझी ही चळवळ कायम राहणार आहे आणि ही केल्याशिवाय मी थांबणार नाही आहे. एकूणच पुणेकरांच्या संदर्भातली सत्ताधाऱ्यांची राजकीय अनास्था, याच्यावर मी बोलणारच आहे. तो मुद्दा थोडासा बाजूला ठेवून मी पुन्हा पाठीमागे येतो. गेल्या काही वर्षात पुण्याची लोकसंख्या वाढली, म्हणून पुण्याची वाहन संख्या वाढली, म्हणून पुण्याची जी काही लोकवाहतूक आहे PMTची ती त्याची सक्षमता कमी झाली, अशी असंख्य कारणं आली गेली आणि या कारणामुळे वाहतूक कोंडी वाढतीये असं एक चित्र निर्माण केलं गेलं.
मुळात ही वाहतूक कोंडी आहे का वाहतूक कोंडीची बजबजपुरी आहे हा एक मुद्दा जरी असला तरी सुद्धा त्याच्यावरती त्याच्या मुळाशी असलेल्या ज्या समस्या आहेत, मग रस्त्यांची अवस्था असेल, खाचखळगे असतील, खड्डे असतील, अनघोषित असलेले गतिरोधक असतील, मातीच्या ढिगाऱ्या टाकून डांबरीकरण केलेलं असेल, ह्या मुद्द्यांकडे कोणी बघतच नाहीये. अनेक ठिकाणी जसं सिग्नलचा मगाशी तुम्ही उल्लेख केला, मग आमच्या सिमला ऑफिस चौक असो, पासपोर्ट ऑफिसचा चौक असो, आमच्या इथला विश्रांतवाडीचा चौक असो, बाजीराव रोडचा खुद्द देसाई बंधू आंबेवाल्यांच्या इथला चौक असो, शनिवार प्रत्येक शनिवार चौकात, ह्या प्रत्येक चौकात सिग्नलच्या ठिकाणी कुठला तरी उंचवटा किंवा कुठला तरी खाचखळगा आहे, इकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळच होत नाहीये. आणि नुसतं मग गाड्या थांबतात, वाहतूक कोंडी होते, मग प्रदूषण वाढते, हे पुढचे तर आहेच, या ताणतणावात पुणेकरांना जावंच लागते. पण मुळात ह्या ज्या समस्या आहे की कशामुळे निर्माण होते, जे मेट्रोच्या कामाचा आणि महापालिका प्रशासनाचा खरोखर काही त्यांचा मेळच लागत नाहीये. जर मंडईच्या केंद्र भागात कोंडी होते मेट्रोच्या कामामुळे, तर त्याचा फटका आजूबाजूच्या चौकांना बसणारच आहे. पण मग त्या केंद्रबिंदूवरती काही पर्याय मार्ग काढायचे, जसे साधू वासवानी पुलाचं तुम्ही आता सांगितलं, ह्याच्यावरती काहीच घडत नाही. मग या समस्येकडे आपण कधी जाणार आहोत? नाही, ह्या समस्येवर असं जायचं आहे की मी सांगितलं ना तुम्हाला की भारतीय जनता पार्टी ही सत्तेमध्ये मशगूल झालेली आहे. त्यांना पुणेकरांचं काही देणं घेणं नाही आहे. आणि भ्रष्टाचार, रस्त्याची कामं करायची, बिलं काढायची, म्हणजे एका महापालिकेच्या प्रभागामध्ये 250 कोटी रुपये खर्च केला त्यांनी. भ्रष्टाचार नुसतं न कामं करता बिलं काढलेली आहेत. त्यांना काहीच, मी तुम्हाला सांगतो ना की भारतीय जनता पार्टीला पुणेकरांचं काही देणं घेणं नाही, त्यांच्याकडे नियोजन नाही आहे. बरं, या ठिकाणी जे अधिकारी येतात ते 3 वर्षासाठी इथं अधिकारी येतात, त्यांनासुद्धा पुणेकरांचं काही देणं घेणं नसतं. एक अधिकारी आला की तो त्याची कल्पना मांडतो आणि ती पुढे नेऊन जातो. मागचे जे काही चांगल्या गोष्टी असतील त्या बाजूला राहतात. आता मेट्रोसाठी साहेब आपण हजारो करोड रुपये खर्च केले. 8 वर्षापूर्वी माननीय पंतप्रधानांनी पुणे मेट्रोचं भूमिपूजन केलं. आज 8 वर्ष होऊन सुद्धा जो पहिला टप्पा होता 34 किलोमीटरचा, तो अजून पूर्ण झालेला नाही. आज वनाज ते रुबी हॉल झालेला आहे, तो पण 2 टप्प्यात झाला. 2 किलोमीटर झालं काम, पंतप्रधानांनी यायचं उद्घाटन करायचं. परत 4 किलोमीटर झालं, मोदींनी यायचं उद्घाटन करायचं. आता रुबी हॉल ते रामवाडी काम होऊन 1 महिना झाला आहे, पण मोदींसाठी थांबलं. ती जर मेट्रो सुरू झाली तर अनेक प्रवासी ज्यांना वनात कोथळून जर डायरेक्ट चंदननगरला जायचं असेल, नगर रोडला जायचं असेल, एअरपोर्टला जायचं असेल, ती प्रवास करू शकतात, रस्त्यावरची वाहनं कमी होऊ शकतात. तर हे सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आम्ही आंदोलन केलं परवा आम्ही सार्वजनिक काकांचा जो पुतळा आहे पुण्यामध्ये, तिथं एक आम्ही घंटानाद आंदोलन केलं. का घंटानाद आंदोलन केलं आणि सार्वजनिक काकांच्या पुतळ्यासमोर का केलं? तर सार्वजनिक काकांनी 1870च्या सुमारामध्ये लोकांना एकत्र केलं, जनतेला एकत्र करून जो संविधानाचा मार्ग आहे, सत्याग्रहाचा मार्ग आहे, त्या मार्गातनं त्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि जनतेला चळवळीत एकत्र केलं. आणि म्हणून आमचा उद्देश तोच आहे. म्हणून सार्वजनिक काकांना साक्षी ठेवून आम्ही घंटानाद केला. आणि हे जे भाजपचा कुंभकर्ण जो आहे, जो झोपलेला आहे पुणेकरांच्या समस्येबद्दल, तयार आहे मेट्रो, कशाला वाट पाहता आहोत तुम्ही? दिल्लीतनं बटन दाबा. आम्हाला ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही करायचं. मोदींच्या हस्ते करायचं करा, तुम्हाला इव्हेंट करायची करा, तुम्हाला पुणेकरांचं काही देणं घेणं नाही. तुम्हाला इव्हेंट झाली पाहिजे, मोदी दिसले पाहिजे. अहो दिल्लीहून बटन दाबा मोदीजींनी, अनेक ठिकाणी करतातच ना व्हिडिओ कॉन्फरन्स, ते करा. ही अजूनसुद्धा आम्ही साहेब अजून काय करावं सांगा मला तुम्ही? आम्ही कुठं जाऊन तिथं बळजबरीने उद्घाटन तर नाही केलं का? आम्ही काँग्रेसवाले सार्वजनिक काका आणि गांधीजींचे आम्ही वारसदार आहोत. तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. पुण्याच्या टर्मिनल 2चं 500 कोटी जवळपास जनतेचाच पैसा खर्च करून नवीन टर्मिनल उभं केलं. 4 महिने झाले, 4 महिने. पहिलं आंदोलन मी केलं की एअरपोर्ट मॅनेजरला भेटलो, निवेदन दिलं.
दिलेली मुदतीत झालं नाही, परत भेटलो, त्यांना गुलाबाचं फूल गेलं, गांधीगिरीचं आंदोलन केलं. त्यानंतर आम्ही त्यांना इशारा दिला. आम्ही इशारा दिल्यावर लगेच 5 दिवसात केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदेसाहेब पुण्यात आले. त्यांनी विमानतळाची पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं की 15 दिवसामध्ये विमानतळाचं उद्घाटन करू. आज त्या गोष्टीला 1.5 महिना झाला आहे. त्यानंतर 19 तारखेला मोदी येणार पुण्यामध्ये आणि त्याचं उद्घाटन करणार असं जाहीर केलं. 19 तारीखसुद्धा गेली. आज आपल्या या लोगाव विमानतळावर एखाद्या बस स्टँडसारखी अवस्था झाली आहे. प्रचंड गर्दी, लोकांना कुठंही काही व्यवस्था मिळत नाही. म्हणजे पैसे द्यायचे, टॅक्स द्यायचा, सर्व करायचं आणि जी सुविधा उपलब्ध आहेत त्या सुविधा फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना उद्घाटन करायला वेळ नाही म्हणून लोकांना, पुणेकरांना वेठीत धरायचं. हे पुणेकर आता माफ करणार नाही यांना. मला वाटतं समस्त पुणेकरांनी ह्या केवळ ट्रॅफिक समस्या, मी अडकलोय, मला त्रास होतोय, अरे बापरे केवढं ट्रॅफिक, एवढ्याच प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा दादांनी जो QR कोड दिला ज्याच्यावर काही लोक उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत, 1 महिन्यानंतरही त्यांना हा उपक्रम थांबवा असा वाटत नाहीये, किंवा हा उपक्रम जास्तीत जास्त फुलतोय असं आता मला त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. ही चांगली गोष्ट आहे, त्यांच्या बोलण्यातून जाणवते. पण मला वाटतं पुणेकरांचा प्रतिसाद केवळ या ट्रॅफिक समस्येकरता न राहता याच्या मुळाशी ज्या काही गोष्टी आहेत, जसं मी रस्त्यांच्या खड्ड्यांचा किंवा अघोषित गतिरोधकांचा उल्लेख केला, सिग्नलचा सिंक्रोनायझेशन हाही एक त्याच्यामधला भाग आहे. वाहतूक पोलीस, खरं तर आमचे पुणेकर म्हणतात त्यांच्याशी न बोललेलं चांगलं, पण तरी सुद्धा अनुषंगाने आलेली गोष्ट आहे. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तिथं कोंडी करण्यापेक्षा सिग्नलच्या चौकात उभे राहून हे काय करत असतात हे कोडच आहे. ह्याकरता आमच्या पुणेकरांनी थोडंसं, अगदी मी म्हणतो आंदोलन नव्हे पण घंटानाद जो सार्वजनिक काका चौकात जसं दादांच्या माध्यमातून केला गेला, सार्वजनिक काकांचं एक उदाहरण, हे उदाहरण म्हणण्यापेक्षा खरं तर तो आदर्श होता त्या काळातला, जो आदर्श आज दादांनी जपला. हा आदर्श तुमच्या आमच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर आपण त्यांच्या आंदोलनात, या उपक्रमात नक्कीच सहभागी होऊ शकू. मी पुन्हा त्या मुद्द्याकडे येतोय की ह्या सगळ्या ट्रॅफिक समस्येच्या पाठीमागच्या ज्या समस्या आहेत, आपण सिग्नल सिंक्रोनायझेशन विषयी बोलू. या गोष्टीला गेली 5 वर्ष कुणी ना कुणी वाचकांच्या पत्रातून आवाज उठवतोय, पण अजूनही ते घडत नाही. काय वाटतं दादा? असं आहे की स्मार्ट सिटी 10 वर्षापूर्वी 2014ला या ठिकाणी भाजपचं सरकार आलं आणि भाजपचं सरकार आल्यानंतर पंतप्रधान जे होते मनमोहन सिंग यांनी नागरीकरणाच्या जिथं नागरीकरण झालेली शहरं आहेत त्यांच्यासाठी जवाहरलाल नेहरू पुनर्विकासाच्या नावाने डेव्हलपमेंट केलं होतं. पुणे शहरामध्ये अनेक विकासाची कामं त्यावेळेला हजारो कोटी रुपये मनमोहन सिंगाच्या UPA गव्हर्नमेंटनी त्यावेळेला पुणे शहरामध्ये दिली होती. पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटीचं उद्घाटनसुद्धा आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते झालं. या 8 वर्षामध्ये स्मार्ट सिटीचं मला एक काम तुम्ही दाखवावं. कोट्यावधी रुपये खर्च केले. सिग्नलचा जो तुम्ही विषय काढला म्हणून मी सांगितलं, हे सिग्नल स्मार्ट सिटीने बनवले. कोट्यावधीचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये केला आणि आज 6 वर्ष झाली तरी ती सिग्नल यंत्रणा ही कार्यान्वित नाही आहे, कुठंच नाही आहे. तर ही परिस्थिती आहे. आणि दुसरं माझं मत असं आहे की जसं हे सिग्नल व्यवस्था आहे तसं पोलिसांचं आहे. आम्ही नवीन पोलीस आयुक्तांना भेटलो, त्यांना हेच सांगितलं की वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचं नियोजन करावं. काही सिटीजन म्हणतात की सिग्नल असताना त्यांची गरज काय, हा एक सुद्धा मोठा वर्ग आहे पुण्यामध्ये. कारण मी काय केलं, मी ही चळवळ सुरू करताना मी सर्व लोकांशी भेटलो जे गेले अनेक वर्ष या स्वयंसेवी संस्था होत्या, जे NGO होते. त्यांना मी सांगितलं की तुम्ही आम्हाला सहभागी व्हा, तुमच्या काही सजेशन सांगा. तर ज्यावेळेला हा एक मुद्दा आला तर ते म्हणले पोलिसांची गरज नाही, लोकांना समजलं पाहिजे की आपण सिग्नल. पण त्या सिग्नल व्यवस्थेमध्ये जर सिग्नलमध्ये सदोष असेल आणि वाहतुकीची वाहनचा, शेवटी मी आपल्या पुणेकरांना हे सुद्धा आवाहन करणार आहे की आपण सुद्धा शिस्त पाळली पाहिजे, आपण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. आपण ज्या पद्धतीने सिग्नल तोडतो किंवा एक बाईकवर आपण किती लोक बसतो, माझं मत असं आहे की
परवा एका ठिकाणी आम्ही जनजागरण करता असताना एक कार झेब्रा क्रॉस सोडून पुढे आली. आम्ही त्यांना विनंती केली आणि ती कार मागे घ्यायला लावली. तर आम्ही हे सुद्धा करतो आहे. आम्ही नुसतं दोष देण्याचं काम करत नाही, तर आम्ही पुणेकरांना सुद्धा सांगतो आहे की तुम्ही सुद्धा शिस्त पाळा. परंतु आम्ही आयुक्तांना तेच विनंती केली. आणि दुसरं, मी मागं एकदा रितेश कुमार जे यापूर्वीचे पोलीस आयुक्त होते, मी त्यांना काय सांगितलं की या वाहतूक कोंडीवर एक फार मोठी चांगला उपाय आहे की ज्याला संध्याकाळची वेळ असते, ज्याला पीक अवर्स असतात की ज्याच्या वेळ येते, त्या भागातले जे पोलीस स्टेशन आहेत, आता एक तर खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाने आज आपली 50 लाखाची लोकसंख्येच्या हिशोबाने जेवढे पोलीस उपलब्ध करून दिले पाहिजे ते करून देत नाही आहेत. आज त्यावेळेला जे आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी असतील त्यांनी आपापल्या भागातल्या चौकामध्ये 2 तास जर सहकार्य केलं तर ते सुद्धा एक प्रमाणामध्ये हे होईल. आणि माझं मत दुसरं असं आहे की जे अधिकारी आहेत, मग DCP पासून ACP पासून PI पासून PSI पासून सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे. आणि ते जर आलं तर निश्चितपणे ही चळवळ यशस्वी होऊ शकते. आणि शेवटचं एक तुम्हाला मी सांगतो की पुण्यातील वाहतूक कोंडी ही का होते याच्या मुळाशी सुद्धा जाणं महत्त्वाचं आहे. आज सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती आपल्याकडे सक्षम नाही. आपण मेट्रोला हजारो कोटी रुपये खर्च करता, आज 50 लाखाची आपली लोकसंख्या आणि पिंपरी चिंचवडची एक 30 लाख जर आपण पकडले तर 80 लाखच्या लोकसंख्येला जेवढ्या बसेस पाहिजे, जो नॉर्म्स केंद्र सरकारचा आहे, कमीत कमी आज 4,500 बसेस या जर रस्त्यावर असेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर सक्षम असेल तर मी समजा माझी कार वापरतो आहे तर मी माझी कार वापरणार नाही ना. PMPAने जर चांगली व्यवस्था दिली तर मी माननीय उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादांना गेल्या 8-10 दिवसापासून वेळ मागितलेली आहे. आणि ताबडतोब आज आपल्याकडं 2,000 बसेस आहेत फक्त. त्या 2,000 बसेसमधल्या 400 ते 450 बसेस रोज ब्रेकडाऊन होतात आहे. म्हणजे जिथं 4,500 बसेसची आवश्यकता आहे तिथं 1,400 बसेस फक्त रस्त्यावर आहेत. कसं पुण्यातली वाहतुकीची समस्या सुटणार आहे? तर ताबडतोब महाराष्ट्र शासनाने विशेष निधी उभा करून PMPला 2,000 बसेस ताबडतोब उपलब्ध करून द्या म्हणून एक ती विनंती करतो आहे. दुसरी एक विनंती मी असं करतो आहे की आज पुणे शहर हे मुंबईपेक्षाही मोठं आहे भौगोलिकदृष्ट्या. भौगोलिकदृष्ट्या मुंबईपेक्षाही मोठं आहे. लोकसंख्या जरी मुंबईची असेल पण भौगोलिक जास्त आहे. मुंबईला तुम्ही वाहतूक नियोजनासाठी ॲडिशनल CP किंवा जॉईंट CP या लेवलचा अधिकारी आहे, मग पुण्याला का नको? म्हणून तीसुद्धा एक मागणी मी करणार आहे. आणि तिसरी गोष्ट मी त्यांना एक विनंती करणार आहे की साधू वासवानी पूल जो आहे पहिला 600 मीटर होता, आता तुम्ही 640 करताय. येणारी 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्षाचा विचार करा. आपण तात्पुरतं मलमपट्टी करायची, ह्याला काय अर्थ आहे? तर हा उड्डाण पूल तुम्ही एरोड्या ब्रिजच्या अलीकडचा जो चौक आहे त्या चौकापर्यंत घेऊन जा. एरोड्याहून येणारं तिथून तुम्ही ते सारथीचं ऑफिस आहे तिथपर्यंत घ्या. ॲटोमॅटिक ज्यांना नगर रोडला जायचं आहे ते वरनं जातील, ज्यांना कोरेगाव पार्कला जायचं ते खालनं जातील, ते सिग्नल बंद होतील, सर्व वाहतूक कोंडी सुटेल. पण ह्या आता ही गोष्ट आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुचते तर ही आयुक्तांना का समजत नाही? तुमच्या पालकमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील ह्यांना का सुचत नाही? कारण ह्यांना पुण्याचं नियोजन करायचं नाही साहेब. मुद्दा पुन्हा 4 वर्षापूर्वीकडेच जातो पुलांच्या. जसा युनिव्हर्सिटीच्या चौकातला पूल बांधला पाडला, पुन्हा ती समस्या तिथेच आहे. नियोजन शून्य कारभार असेल तर याच्यापेक्षा अधिक काय घडणार आहे? मला वाटतं हे नियोजन आजच्या या भागाच्या उत्तरार्धात आपण आहोत. पण जाता आता एक शेवटचा प्रश्न, नवीन नियोजित 5 उड्डाणपुलांचं काम आता आहे. मग विसनवाडीचा चौक असेल, वाघोलीचा चौक असेल, कात्रजचा चौक असेल, युनिव्हर्सिटीचा चौक तर आहेच आहे. या 5 उड्डाणपुलांचं काम झाल्यानंतर सुद्धा जसं तुम्ही आता वासवानी पुलाचं म्हणालात की त्याचं पुढच्या 20 वर्षांचं नियोजन पाहिजे.
हे 20 वर्षांचं नियोजन ह्या 5 पुलांच्या संदर्भात नसेल तर पुन्हा पुण्याची वाहतूक समस्या अशीच राहणार आहे का आणि पुन्हा मोहनदादा जोशींना हेच आंदोलन करावं लागणार आहे का? मी सदिच्छा व्यक्त करतो की आमच्या अडकलेल्या पुणेकरांना तुम्ही यातनं सुटका करा. हे 5 उड्डाण पुलं नुसतं घोषणा नका करू. अनेक वर्षाचं नियोजन आहे, नुसत्या घोषणा करायच्या. कालच्या बजेटमध्ये त्यांनी पुण्याला असं दिलं आहे, असं एवढा निधी एवढा निधी एवढा निधी, पण त्यांना माहीत आहे 8 दिवसांनी आचारसंहिता लागणार आहे लोकसभेची. लोकसभेचे निकाल लागल्यानंतर जून महिना गेला की 2 महिन्यांनी तुमच्या विधानसभेची निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे हे नुसतं फसवाफसवी आहे. पुणेकरांना फसवणूक करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करीत आहे, हा माझा पूर्ण आरोप आहे. आणि या आरोपासाठी माझी कुणाशीही ओपनली चर्चा करण्याची सुद्धा तयारी आहे, कारण गेले 40 ते 50 वर्ष या पुण्याच्या मातीमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे. एकूणच राजकीय आस्था आणि आस्था दोन्ही गोष्टींचा संगम ह्या विषयात असल्यामुळे थोडंसं विषयाचं गांभीर्य बाजूला ठेवून राजकीय परिस्थितीकडे जावं लागलं. दर्शक आणि दादा या संदर्भात माफ कराल, समजून घ्याल, पण पर्याय नव्हता, कारण हे सगळे विषय एकमेकात एवढे अडकलेले आहेत की त्याशिवाय पुणेकरांची सुटकाच होणं अवघड आहे. आपण अपेक्षा व्यक्त करूया की दादांच्या या स्वप्नाला आणि नियोजनाला नक्कीच काहीतरी मूर्त स्वरूप येईल आणि तमाम पुणेकरांची या एकूणच प्रदूषणमुक्त, तणावमुक्त कोंडीमधून शक्य तेवढा लवकर सुटका होईल. या मनमोकळ्या चर्चेबद्दल दादा मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या विशेष कार्यक्रमात. पाहत राहा सिटी नाऊ. नमस्कार.